पुण्यात सोलापूरच्या बार्शीमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली आहे। पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। बार्शीतील पीक विमा कंपनीच्या ऑफिसमधील साहित्यासह खुर्च्यांची शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली। राज्यातील पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हे कमी मिळणं, सोलापूर जिल्हा पीक विम्यातून वगळल्याच्या कारणावरून शेतकरी संघटना आक्रमक भूमिकेत गेली आहे। शेतकरी संघटनेचे नेते शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। बार्शीतील ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करत साहित्याची ही तोडफोड झाली आहे। तर सोलापूर इथल्या विभागीय कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नव्हती आणि त्यामुळेच हा संताप वाढलेला आहे। आम्ही राज्याचे प्रतिनिधी पीक विम्याचे यांना फोन लावून द्या, त्यांना आम्हाला शांततेत बोलायचं असं मी त्यांना इथल्या प्रतिनिधीला आम्ही सांगत होतो। शांततेचं आंदोलन चालू आहे, तुम्ही त्यांना फक्त फोनवर आम्हाला बोलू द्या, त्यांना आम्हाला विचारू द्या कधी तुम्ही पीक विम्याचे पैसे सोडणार आहे। परंतु या ठिकाणी आम्हाला त्यांनी फोन लावून न दिल्यामुळं आज इथं संतप्त असलेले आमचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शरद भालेकर यांनी इथं या कार्याची मनस्ताप होऊन नाविलाजाने त्या ठिकाणी फोडतोड केलेली आहे।